मिशन हॉस्पिटल मिरज येथे दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। आरोग्य सेवा देण्यासाठी मिरज मिशन हॉस्पिटल सज्ज। पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक आरोग्य पंढरी मिरज मिशन हॉस्पिटल येथे मिरज मेडिकल सेंटर, वानलेस हॉस्पिटल मिरज व दिव्यांग सक्षमीकरण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन हॉस्पिटल डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी, व्यवस्थापन प्रमुख नानासाहेब वाघमारे यांच्या संकल्पनेतून आयोजित आरोग्य संपन्न पिढी सक्षम भारत या सांविधानिक विचारास अनुसरून सांगली मिरज परिसरातील शासन मान्यता प्राप्त सांगली दिव्यांग केंद्रातील 130 मुलामुलींची विविध प्रकारची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले। सदर आरोग्य तपासणी शिबिरासाठी तज्ञ पेडियाट्रिक डॉक्टर शंकर गौडा, डॉक्टर शबाना, डॉक्टर संतोष कुलकर्णी, डॉक्टर अमनापुरे, डॉक्टर कारंजे, डेंटिस्ट डॉक्टर मिलिंद इसापुरे, डॉक्टर काजल आवळे, ऑर्थोपेडिक डॉक्टर सतीश खाडे, मिरज मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर तानाजी मोरे, डॉक्टर दिल्ला, फिजिओथेरपी प्रिन्सिपल डॉक्टर जेबा सिंग राजन, ईएनटीचे डॉक्टर राहुल चड्डा, डॉक्टर काळे यांनी तपासणी केली। दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर, कामगार नेते सतीश वायदंडे, पास्टर शशिकांत कांबळे, संध्या देवराज, अहिल्या भोरे, दीपमाला भोरे, संगीता पठाण, डेव्हिड सरोदे, नीलम चव्हाण, मनीषा थोरे, प्रशांत कांबळे, दिव्यांग सक्षमीकरण केंद्राचे सुनील चौगुले आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली। वानले साहेबांची एक लहान बहीण होती, आजारी होती आणि तिने पहिलं दान दिलं तिच्या भावाला। मी जाऊन लहान मुलांची काळजी घेते असा दवाखाना सुरू केला। पहिला साहेबांनी लहान मुलांचा दवाखाना चालू केला आणि आज तुम्ही परत आलाय आमच्याकडं। आम्हाला वाटतं एलिझाबेथ ती साहेबांची बहीण आहे, तीच आली आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा दवाखान्याला आशीर्वाद द्या, प्रार्थना करा दवाखान्यासाठी, ही तुम्हाला विनंती। कोणाला काही त्रास असेल तर सांगा, त्याप्रमाणे तुम्हाला औषधं दिली जातील। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।